खरेदी वगैरे असतात. 2 दिवसापासून वेळ राहिले घरी चला घरी चला आगे घरीच जा पूर्ण माहिती दिली तुम्हाला काही माहिती दिली आणि समाज आहे ना त्यांच्या मुलाचं ट्रीटमेंट भारतीय समाज येतो डॉक्टर पेशंट रिकवर झाला किती बाकी आहे तर त्यांना पेशंटने काय सांगितलं पुन्हा रिकवर झालो पुन्हा ॲक्सिडेंटचा पेशंट आहे दुसऱ्या दिवशी जो पेशंट गेलो पलीकडेही तुम्हाला पैसेच लागत असेल तर आम्ही संघटनेच्या वतीने खाली डोनेशन बॉक्स ठेवतो किंवा आम्ही पूर्ण गावभर भीक मागतो आणि तुमची रक्कम आधार करतो तोपर्यंत कारण की भारतीय समाज लोक आहेत त्यांना तसं करतो आम्ही. नाही राहिला पैसेच नाही आता 2 त्या लाख पद्धतीने रुपये करतो. तुम्हाला जर पैसेच पाहिजे असेल तर आम्ही भीक मागून मला पैसे आम्हाला send केले. डॉक्टरांना तुम्हीच विनंती करा तुम्हीच विनंती करा थोडी तुमच्या पद्धतीने बोला, आमच्या वेळेत घेऊन नका, तुमच्या वेळेत घेऊन नका. तेच बोलतो ना, त्यांना काय वाईट जास्तीत जास्त शिवाय दिलेली आहे. एवढं नाही करत. त्यांनी आमचा वेळ घेऊन येईल त्यांचा वेळ घेऊन येईल. काय ते पहिलं परिस्थिती काय ते सांगितली पाहिजे निश्चित. तुम्ही बघा आता काय आम्हाला बोलत पोलिसाच्या वतीच्या मागे माणूसच आहे माणूसकीच आहे सगळ्यांना चल काय होऊन देतात प्रोसेस असते साहेबांचं समाधान झालं समाधान झालं तुमचं आता आजची कंडिशन काय झाली तुम्ही आपण आहोत महावीर हॉस्पिटल येथे संभाजीनगर कॅनॉट प्लेस. नेमकं काय प्रकरण होतं आज? प्रकरण सांगायचं म्हटलं शोकीन तर काय वाटते या गोष्टीचे तर पूर्ण महाराष्ट्रभरात तर हे प्रकरण चालू आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल एवढी काही गोरगरीब लोकांची लूट करत आहे. सध्या तरी छत्रपती संभाजीनगर या महावीर हॉस्पिटलला आम्ही आलेलो असता संबंधित नातेवाईकांचा फोन आला आम्हाला का इथं असा प्रकार घडला. मुलगीला कावीळ झालेला होता 8 दिवसापूर्वी आणि त्यांनी 10 ते 12 दिवसात संबंधित नातेवाईकाकडून 3 लाख रुपयाचं बिल त्यांनी बनवलं. संबंधित नातेवाईकांनी काउंटरला 2 लाख रुपये आतापर्यंत त्यांनी जमा केले. आम्ही विनंती केली का परिस्थिती नाजूक आहे. समाज हा आदिवासी आहे. पारधी समाजाची मुलगी आहे 8 वर्षाची. आम्ही विनंती केली त्यांना तर त्यांनी 112ला कॉल लावून नातेवाईकाला त्याच्या अगोदर त्यांनी तर धमकवलंच काय पैसे पूर्ण बिल पेडच करावं लागेल व पोलीस बोलून सामाजिक कार्यकर्ते नितीन भाऊ असतील रणजित भाऊ जाधव असतील है की नाही त्याच्यानंतर छावाचे जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ असतील या सर्व आम्ही सामाजिक कार्यकर्ते असताना आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी दाबवण्याचा धमकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पण हे प्रकरण बघला असता जिल्ह्याभरात चालू आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलची एवढी काही लूट चालू आहे. संबंधित नातेवाईकाला माहीत नसतं ते असे काही बिलं देतात का त्यांना काही 3-13 काही कळत नाही आणि ही लूट कुठंतरी थांबली पाहिजे. आमची ही विनंती राहील. रिपब्लिकन टायगर सेनाचे संस्थापक अध्यक्ष मी अमोल त्रिभुवन आमच्या संघटनेच्या वतीने ही विनंती राहील का ही लूट कुठंतरी प्रायव्हेट हॉस्पिटलची थांबली पाहिजे. आरोग्य मंत्र्यांनी याची दक्षता घ्यावी व ह्या गोष्टीवर कमिटी नेमावी हीच आमची नम्र विनंती राहील. महावीर हॉस्पिटल कॅनॉट प्लेस इथे आहोत आपण. एक पारधी समाजाची मुलगी आहे. त्या मुलीचे वडील आपल्यासोबत आहे आणि जो पारधी समाज आहे त्यांना शिक्षण रोजगार या काहीच सुविधा नाही. अशा असताना त्या मुलीच्या वडिलांनी आमचे मित्र अमोल त्रिभुवन यांना संपर्क केला. तर त्यांना संपर्क केल्यामुळे आम्ही सगळे इथे ज्यावेळेस आलो तर इथले जे कर्मचारी आहेत सिक्युरिटी गार्ड आहेत इथं आरेरावीची भाषा करतात. चप्पल इथे काढा बूट इथे काढा कशासाठी आले 4च लोक या 2च लोक या अशी त्यांची आडमुठ्ठेपणाची भाषा असते. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना बोलू बघू करू अशा आम्हाला भूल थापा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही सामाजिक दायित्व आमचं जे आहे ते सामाजिक बांधिलकी जी आहे त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत आणि जे पारधी समाज जो आहे तो गोरगरीब समाज आहे त्यांना शिक्षण रोजगार काही नसल्यामुळे आम्ही आलेलो आहे. तर यांचं बिल आपण कमी करावं आणि ऑलरेडी तुम्हाला 2 लाख रुपये दिलेले
आणि 50,000पर्यंत यांनी मेडिकलचे पैसे भरलेले. मेडिकलमध्ये कुठल्याही मेडिकलला आपण गेलो, हॉस्पिटलचंच मेडिकल असतं आणि रेट जे असतं मेडिकलचे ते 30 ते 40% वाढूनच घेतात. आणि अशा असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एक 10% 15% मेडिकलमध्ये डिस्काउंट द्यायला हवं होतं, ते सुद्धा दिलेलं नाही. आणि जे बिल कमी करा म्हणतोय, त्यांनी बिल कमी करा म्हणल्यानंतर गाडी बोलवल्यानंतर पोलीस कर्मचारी आम्हाला ज्यावेळेस बोलले, पोलीस कर्मचाऱ्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं की हे डॉक्टरांचा काय प्रकार चालू आहे, ते सिक्युरिटी गार्ड कसे वागतात मगरुरीने. त्यानंतर पोलीस कर्मचारी आम्हाला सांगून गेले की ठीक आहे, डॉक्टरांना आपण रिक्वेस्ट केली, आपलं बिल कमी होतंय, तर इथं काही वाद नको. आम्ही तेच सांगितलं त्यांना की आम्ही सामाजिक संघटनेचे लोक आहोत, आम्ही इथं वाद झालेला आलेलो नाही. जर तुम्ही जे हॉस्पिटलचे डायरेक्टर आहे त्यांना तुम्ही दोघांनी रिपब्लिकन टायगरचे अमोल त्रिभुवन असतील, तुमचं छावाचं नेतृत्व तुम्ही स्वतः आणि अजून एक होते आपले निलेश दास, तर डॉक्टरांशी डायरेक्ट अजून बोलणं नाही झालेलं. त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेशन जे बघतात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की डॉक्टरांना आम्ही बोलतोय, तुमचं डिस्चार्ज समरी जे आहे ते आम्ही बनवतोय, ते बनल्यानंतर डॉक्टर तुम्हाला बोलतील असं त्यांनी आश्वासन दिलं. धन्यवाद. नाव सर आपलं? नितीन कदम पाटील.